अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहेत. गोळीबारानंतर देखील ट्रम्प यांचा जोश हा एकदम हाय आहे. तर दुसरीकडे डेमोक्रेटिक गोटात बायडन यांना बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या काय घडतंय अमेरिकेच्या राजकारणात पाहूया ते रिपोर्टमधून. एकीकडे कुटुंबीय आणि समर्थकांच्या घेऱ्यात असलेले ट्रम्प आणि दुसऱ्या बाजूला एकटे पडलेले जो बायडन. रिपब्लिकन पार्टीच्या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्प यांची 17 वर्षांची नात काई ट्रम्प आली होती. हाय एव्हरीवन. माझे आजोबा त्यांच्या नातवांवर खूप प्रेम करतात, आमची काळजी घेतात, असं काई म्हणाली. Hi everyone. My name is Kai Madison Trump. I am the granddaughter of Donald Trump. I'm speaking today to share the side of my grandpa that people don't often see. To me, he's just a normal grandpa. He gives us candy and soda when our parents aren't looking. He always wants to know how we're doing in school. When I made the high honor roll, he printed it out to show his friends how proud he was of me. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यावर रिपब्लिकन पक्षाचं हे नॅशनल कन्व्हेन्शन झालं. ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी गेली. अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय. मात्र गोळीबारानंतर ट्रम्प यांच्या कुटुंबियांना चिंता वाटली. On Saturday, I was shocked when I heard that he has been shot. And I just want to know if he was okay. It was heartbreaking that someone would do that to another person. A lot of people have put my grandpa through hell, and he's still standing. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कुटुंबियांसोबत आलेले ट्रम्प थोडेसे भावुक होते. मात्र ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ट्रम्प म्हणाले, बायडन यांनी अमेरिकेला बर्बाद केलं. I am the one saving democracy for the people of our country. डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा स्पष्ट आहे, अमेरिकेच्या जाज्वल्य राष्ट्रवादाचा. आणि म्हणूनच ट्रम्प यांनी बायडन यांच्याबरोबरच रशियावर सुद्धा निशाणा साधला. If you took the 10 worst presidents in the history of the United States, think of it, the 10 worst, added them up, they will not have done the damage that Biden has done. Only going to use the term once. Biden. I'm not going to use the name anymore, just one time. The damage that he's done to this country is unthinkable. It's unthinkable. Under the current administration, Russia is after all of Ukraine. Under President Trump, Russia took nothing. दुसरीकडे बायडन यांचं वय आणि तब्येत यावर सातत्यानं सवाल उपस्थित केले जात आहेत. एका कार्यक्रमात बायडन एका दुसऱ्याच महिलेला पत्नी समजले आणि तिला किस करायला गेले. तेवढ्यात त्यांची पत्नी तिथे आली आणि बायडन यांना चूक कळली. डेमोक्रॅटिक पक्षाकडनं बायडन यांची उमेदवारी धोक्यात आहे. 20 पेक्षा जास्त डेमोक्रॅटिक काँग्रेसमन्सनी बायडन यांना उघडपणे विरोध केलाय. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचाही बायडन यांच्या उमेदवारीला विरोध आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात शिकागोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं नॅशनल कन्व्हेन्शन म्हणजेच राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. तिथेच अध्यक्षपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल. बहुतांश डेमोक्रॅट्सचा कमला हॅरिस यांना पाठिंबा आहे. सध्या तरी बायडन अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या रेसमध्ये आहेत. ट्रम्प यांना तर विजयाची खात्री आहे. मात्र बायडन यांच्या जागी कमला हॅरिस आल्या तर त्या ट्रम्पना तुल्यबळ ठरू शकतील का, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.